नमस्कार, मी शिवानी पाटील आणि माझ्या SP3630 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता मी इटलीमधील एक लोकप्रिय आकर्षण आणि जगप्रसिद्ध असलेला पिसाचा झुकणारा टॉवर म्हणजे लीनिंग टॉवर ऑफ पिसा हा पाहण्यासाठी जात आहोत. पिसा शहर इटलीच्या उत्तर मध्य भागात आर्नो नदीच्या मुखाजवळ व तिरेनियन समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. मध्ययुगीन युरोपमधील सर्वात उल्लेखनीय वास्तुसंरचनांपैकी एक म्हणजे हा पिसाचा झुकता मनोरा. शतकानुशतके झुकणे हे टॉवरचे निश्चित वैशिष्ट्य बनले आहे, ज्यामुळे ते एक इटालियन संस्कृतीचे प्रतीक बनले आहे. हा मनोरा गेले अनेक शतके एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत आहे. आता आम्ही पिसा शहराच्या या बस स्टॉपवर आलो आहोत आणि येथून पिसा टॉवर जवळ जाण्यासाठी चालत 20 मिनिटे आणि गाडीने 5 मिनिटे लागतात. आम्ही या टॉय ट्रेनने जात आहोत. बरेच पर्यटक पायी जातात. पिसाचा झुलता मनोरा याबद्दल अगदी लहानपणापासून शाळेत वाचलं आहे, तसेच टीव्हीवर, यूट्यूबवर आणि सिनेमांमध्ये सुद्धा पाहिलं आहे. खरं बघितलं तर हा मनोरा स्वतःच्या डोळ्यांनी पाहावा असे मला कधीच वाटले नव्हते. जे गेले कित्येक वर्ष आपण चित्रात बघत आलो आहोत तेच आपल्या डोळ्यासमोर दिसणार आहे का दुसरे काही वैशिष्ट्य असेल? जगप्रसिद्ध स्थापत्यकला बुरुजाच्या पायाशी असलेल्या अस्थिर अवस्थेने अनावधानाने झुकल्यामुळे हा टॉवर फक्त 56 मीटर उंच असला तरी तो तयार होण्यासाठी 200हून अधिक वर्षे लागली. 12व्या शतकात बांधकामादरम्यान टॉवरचा झुकाव सुरू झाला, कारण जमिनीवर अपुरा पाया आणि एका बाजूला खूप मऊ असल्यामुळे संरचनेचे वजन योग्यरित्या सहन करू शकत नव्हता. टॉवर शेजारी खूप सारे कॅफे आणि खरेदीसाठी भरपूर दुकाने आहेत. आपण टॉवरवर देखील जाऊ शकतो. त्यासाठी 25 युरोचे कॉम्बो तिकीट आहे. चर्च पाहण्यासाठी सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, परंतु चर्चमध्ये जाण्यासाठी तिकीट घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे टॉवरचे तिकीट आधीच असल्यास ते तिकीट चर्चसाठी देखील वापरले जाऊ शकते. जर तुम्ही टॉवर चढण्यासाठी बुकिंग केले असेल तर वेळेवर जा, कारण तुमचा स्लॉट चुकल्यास तुम्हाला प्रवेश नाकारला जाईल. पिसाचा टॉवर पाहण्यासाठी आम्ही इथे पोहोचलो आणि आम्ही टॉवरजवळ पोहोचताच ज्यावेळी मी मनोऱ्याच्या पटांगणात शिरले त्या क्षणी माझे सर्व संभ्रम दूर झाले. चित्रात दाखवलेल्या गोष्टी मी पाहत नव्हते, तर मी स्वतःच त्या चित्रांमध्ये शिरले आहे असं मला वाटले. या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त हिरवळ आणि भव्य बांधकाम त्याच्या विचित्र झुकावाने आम्हाला लगेचच धक्का बसला. हे दृश्य छायाचित्रांपेक्षाही वैयक्तिकरित्या अधिक उल्लेखनीय आहे. वर जाण्याची गरज नाही. आतमध्ये वेगळे असे काही नसून सर्पिल अरुंद जिना आणि झुकल्यामुळे थोडासा दिशाभूल करणारा आहे. मनोऱ्याच्या आतून वर चढताना आपला सतत तोल जातो. टॉवरच्या शेजारी त्याचे फोटो काढण्यासाठी एक हॉटस्पॉट आहे. तेथे खूप लोक जबरदस्त आणि विलक्षण असे फोटो काढत होते. मनोऱ्याला हात लावल्यासारखा फोटो काढण्याची जी पर्यटकांची झुंबड उडते ती मात्र अगदी मनोरंजक वाटली. टॉवरवर येण्यापूर्वी आपल्याला कोणत्या प्रकारची पोज करायची आहे यावर संशोधन करणे अधिक उत्तम ठरेल, कारण आम्हीही तसे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पिसाचा हा टॉवर इतिहास आणि स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. त्याची अनोखी झुकाव आणि सुंदर रोमनेस्क रचना याला खरोखरच प्रतिष्ठित बनवते. अशा या जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळाला पाहण्याचा उत्साह आणि इतिहासाने समृद्ध असलेल्या पुस्तक आणि प्रसारमाध्यमांवर पाहिल्यानंतर वास्तविक जीवनात टॉवर पाहण्याचा खरोखरच आश्चर्यकारक अनुभव आहे. मानवतेने दगडावर केलेले कोरीव काम आणि चिरफाड किती सामूहिकताच केली आहे. हा अविश्वसनीय टॉवर स्थिर केला गेला आहे आणि त्याच्या अद्वितीय झुकत ठेवला आहे. टॉवरला भेट दिल्यानंतर आम्ही जवळच्या चर्चमध्ये गेलो. आम्ही चर्चमध्ये प्रवेश केला आणि ते पूर्ण चित्तथरारक होते.
हे चर्च 1000 वर्षांहून जुने आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता, ज्यामुळे आमच्या भेटीला एक सखोल आणि सांस्कृतिक ऐतिहासिक आयाम मिळाला. माझ्या कुटुंबासह पिसाच्या झुकत्या मनोऱ्याला भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. हे शहर एक्सप्लोर करणे अधिक आनंददायक होते, त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच सांगेन की तुम्हीही या टॉवरला नक्की भेट द्या. चला तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.